आज आपण उपवासासाठी अगदी पोट भरेल असा एक पदार्थ पाहणार आहोत। अगदी झटपट तयार होणारा, मोजक्या साहित्यात तयार होणारा, परंतु अतिशय पोटभरीचा हा पदार्थ आहे व लहान मुलांना देखील ही रेसिपी फार आवडेल। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा। इथे आपण साबुदाण्याचे कटलेट बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून साबुदाणा घेतला आहे व अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा हा हलकासा भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने साबुदाणा भाजला की साबुदाणा हा हलका होतो व बनणारा पदार्थ देखील अतिशय छान असा खमंग कुरकुरीत तयार होतो। इथे आपला साबुदाणा हलकासा भाजून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे व साबुदाणा थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे व अशा पद्धतीने जेवढा बारीक होईल तेवढा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी जाडसरच हा साबुदाणा दळून तयार आहे। आता इथे मी 5 अगदी छोटी बटाटे उकडून घेतले आहे। तुमच्याकडे बटाटे ही मोठ्या साईजचे असतील तर 3 मोठे बटाटे घ्यायचे आहेत। आता बटाटे हे आपल्याला किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत किंवा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे। आता आपला बटाटा हा छान असा एकजीव झाला आहे। गिठोळ्या न राहू देता आपण संपूर्ण बटाटा हा बारीक करून घेतला आहे। त्यात आता 2 हिरव्या मिरच्याचे मी बारीक काप घातले आहे। त्यानंतर अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे, 1 चमचा जिरं व पाव चमचा लाल तिखट घातला आहे व थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबामुळे हा पदार्थ अगदी चटपटीत तयार होतो। अगदी थोडीशी साखर घातली आहे। आता या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर व जिरे हे ऑप्शनल आहे। तुम्ही उपवासाला जिरं कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप करायचं आहे। जर तुम्ही उपवासाला हे दोन्ही पदार्थ खात असाल तर तुम्ही हे वापरू शकतात। आता इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे सर्व जिन्नस छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बटाट्यात हे सर्व पदार्थ आपण एकत्र करून घेणार आहोत। आता पूर्णपणे हे पदार्थ एकत्र झाले आहेत। आता यात आपण दळून घेतलेला साबुदाणा थोडा थोडा करत घालायचा आहे। आता या ठिकाणी मेजरमेंट घेताना बटाट्याचं व साबुदाण्याचं स्पेसिफिक असं मेजरमेंट नसतं। आता बटाट्यात आपल्याला बसेल इतपत पूर्ण साबुदाण्याचं पीठ वापरायचं आहे। थोडाही पाण्याचा वापर न करता आपण साबुदाणा यात मिक्स करून घेणार आहोत। जेवढा आपल्याला बटाट्यात साबुदाणा बसेल तितपत हा साबुदाणा पूर्ण वापरायचा आहे। इथं आता मी संपूर्ण साबुदाण्याचं पीठ घालून घेतलं आहे व आता हे आपल्याला साबुदाणा बटाट्यात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। जसजसं आपण हे पीठ मळत जातो तसं तसं हे ड्राय होत जातं, म्हणजे साबुदाणा हे बटाट्यातील मॉइश्चर शोषून घ्यायला सुरुवात करतो व आपला घट्ट असा हा गोळा तयार होतो। तुम्ही इथे बघू शकता छोट्या 5 बटाट्यात पूर्ण 1 वाटी साबुदाण्याचं पीठ छान असं बसलं आहे व घट्ट गोळा तयार झाला आहे। आता तयार हा गोळा आपल्याला 25 मिनिट रेस्ट करून घ्यायचा आहे। 25 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पीठ हे छान असं आपलं सेट झालं आहे व या पिठाचे इथे मी 2 गोळे करून घेतले आहे। त्यापैकी एक गोळा अशा पद्धतीने पोळपाटाला तेल लावून घेतला आहे व त्यावर अशा पद्धतीने हाताने आपल्याला छान असा त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला व्हिडिओत साईडनी चिरा पडलेल्या दिसतील, परंतु त्या आपल्याला हाताने सेट करून छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे। आता तयार पोळीचे आपल्याला पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे 8 सारखे भाग करायचे आहे। तुम्ही हा पदार्थ करताना तुमच्या आवडीच्या कुठलाही शेप याला देऊ शकतात, परंतु इथे मी पिझ्झाप्रमाणे छान असे ट्रायंगल करून घेत आहे। तुम्ही बघू शकतात अगदी अलगद हे आपले कटलेट्स निघत आहेत। आता अशा प्रकारे हे कटलेट्स तयार झाले की आपल्याला तेलावर तळून घ्यायचे आहे। आपण इथे तेल हे अगदी कडकडीत तापून घ्यायचे आहे। आपण इथे उकडलेल्या बटाट्याचा वापर करत आहोत, त्यामुळे तेल हे अगदी कडकडीत तापणे फार गरजेचे आहे व हा पदार्थ तळत असताना गॅस हा अगदी हाय ठेवायचा आहे। हाय फ्लेमवरच आपल्याला हा पदार्थ तळून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा कुरकुरीत तयार होईल। आता तुम्ही इथे बघू शकता रंग अगदी छान आला आहे। आता आपण हे कटलेट छान असे पलटून घेणार आहोत व दोन्ही बाजूने छान असे खमंग खरपूस हे भाजून घेणार आहोत। आपल्याला गॅस कुठेही कमी करायचा नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे, म्हणजे अगदी कुरकुरीत असे हे कटलेट तयार होतात। तुम्ही या पिठापासून थालीपीठ देखील करू शकतात। उपवासाची छान अशी थालीपीठे देखील या पिठापासून तयार होतील। आता छान असे आपले कटलेट तळून तयार आहेत। आपण कटलेट आता एका झाऱ्यात काढून घेणार आहोत व पूर्ण तेल निथळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील आता तळून घेणार आहोत। या पद्धतीने इथे आपले उपवासासाठी छान असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे। दिसायला अगदी टेम्पटिंग दिसणारा व बघता क्षणी खाऊशी वाटणारा हा पदार्थ आपला तयार आहे।
तुम्ही इथे बघू शकतात, आवाज ऐकू शकतात, अतिशय क्रिस्पी हा पदार्थ झाला आहे व खाण्यासाठी देखील अगदी कुरकुरीत हा पदार्थ लागतो। तुम्ही देखील हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा व कसा झाला हा मला नक्की लिहून कळवा। अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत